नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल. तर वीकेंड आहे, सॅटरडे आहे आणि गाऊला आम्ही कराटेला घेऊन चाललो होतो. त्यानंतर गाऊ कराटेला गेल्यानंतर आम्ही नेस्टोला गेलो. आम्हाला बरीचशी शॉपिंग करायची होती त्यामुळे. तर तिथनं आम्हाला गाऊच्या स्कूलमध्ये देखील जायचं होतं. दीदी कराटे क्लासला गेल्यानंतर राघव तिला बाय बाय करत होता. कसं करतो बाय? दाखव दीदीला बाय कर. बाय कर दीदीला. असं कसं? आणि यानंतर आम्ही नेस्टोला आलो होतो. तर ही कस्मियाची ब्रांच आहे अलनतची. तर तुम्ही पाहू शकता इथे आहे, कॉर्नरलाच आहे हे नेस्टो. अजून राघवचं सीट लावलं नव्हतं, सो त्यामुळे मी मागे बसले होते त्याला घेऊन. आणि मला राघवसाठी डायपर घ्यायचे होते. तर मी इथे नेस्टोमध्ये बेबी कूलचे डायपर भेटतात. तर तिथून 18.99ला म्हणजे ऑलमोस्ट 19 दिरामला एक पॅकेट होतं, ज्याच्यामध्ये 40 डायपर्स होते. आणि मला पहिल्यांदाच मे बी ऑफरमध्ये भेटलं होतं हे. याच्या आधी मी 26-27 दिरामला घेतलं होतं. सो मी 4 पॅकेट घेऊन ठेवले आणि राघवला इथे खाली मोकळं सोडलं की त्याला असं होतं कुठे फिरू आणि कुठे नाही. घ्या फोडून घ्या. तो एकाच याला लावून दिलं त्यांनी सगळ्याचं 8 पीसेस. चला पनीर घ्यायचं. चलो. आणि यानंतर मी आले होते चीज सेक्शनला. तर मी इथे एक झिपलॉक भेटतं, तर ते झिपलॉक असलेलंच मॉझरेला चीज घेते. कारण काय होतं की तुम्ही झिपलॉक लॉक करून ठेवलं की फ्रीजमध्ये भरपूर दिवस राहतं चीज आणि तसं ओपन राहत नाही. त्याला द्या. काय गावच्या स्कूलमध्ये आलो आपण. गावला युनिफॉर्म घ्यायचा कारण गावचे स्कूलचे युनिफॉर्म चेंज झालेत. माझी फक्त माझे ते स्कर्ट चेंज. ओके. आणि इथे खेळता तुम्ही इव्हिनिंग गेमला? आफ्टरनून गेम्स इथे खेळायचे एवढं गरमीत? इथे जाळी पण आहे. अच्छा, जाळी. भरपूर मोठं ग्राउंड आहे ना. नमस्कार मंडळी. आणि इथे अशा प्रकारे गावचे युनिफॉर्म घेतलेत आम्ही. आणि 1.5 वर्ष झालं ऑलमोस्ट गावसाठी युनिफॉर्म नव्हता घेतला कारण युनिफॉर्म चेंज झाला होता स्कूलचा. तर आता आम्ही नेस्टोला जाऊ. घात काढला परत. वाव, सो क्यूट. क्यूटी क्यूटी. नको काढू, दिसत नाही. दिसत नाही. अरे आणि आम्ही आलो होतो नेस्टोमध्ये मोवेलाच्या. परंतु मला नथच्या नेस्टोसारख्या ऑफर नाही भेटल्या तिथे, त्यामुळे मी काही घेतलं नाही. राघवला ही बॅग घ्यायचा विचार करत होते, परंतु माझे मिस्टर बोलले की लगेच तो काही घालणार नाही बॅग, त्याला हेवी होईल. सो त्यामुळे आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला. आणि सध्या माझ्याकडे 2-3 बॅग्स आहेत त्याच्यासाठी. कुठं?
आणि गावच्या स्कूलमध्ये बऱ्याचशा मुली आहेत तर त्या मल्याळम आहेत, तर त्यांच्याकडे ओणम सेलिब्रेट करतात. तेव्हा ती विचारत होती ओणम काय असतं वगैरे. तर खरं सांगायचं तर आम्हालाही माहिती नाही एवढं, परंतु आम्ही ओणमची जी थाळी असते तर ती खाण्यासाठी आलो होतो इथे. सध्या थाळी म्हणतात त्याला. तर खूप भूक लागली होती नेस्टोमध्ये वगैरे फिरून, तर तुमच्यासोबतही मी आज शेअर करणार आहे सध्या थाळी कशी असते ते. आणि या थाळीमध्ये फिश करी होती, खीर होती, लिंबाचं कैरीचं लोणचं, चिंचेची चटणी, पांढऱ्या भोपळ्याची भाजी होती, पापड, बनाना आणि मिरची देखील होती एक. तर बटाट्याची भाजी होती, रायता होता बीटाचा, चणा बटाट्याची भाजी होती, कोबीची भाजी आणि अजून एक भाजी होती तर तिचं नाव माहिती नाही. सोबत डाळ राईस होता. आणि खरं तर ही जी थाळी आहे फक्त 18 दिरहमला होती आणि तुम्ही अनलिमिटेड खाऊ शकता. असं नाही की एवढंच खाल्लं पाहिजे, एवढीच क्वांटिटीमध्ये खायचे असं काही नाही. तुम्हाला जे आयटम पाहिजेत तर ते तुम्ही मागून घेऊ शकता. कार्ड मम्मीच आहे ते, त्याच्याकडे बघा. व्हेरी गुड. आणि इथलं जेवण देखील आम्हाला भरपूर आवडलं. खरंच खूप टेस्टी होतं. जसं माझ्या मैत्रिणीने सांगितलं होतं अगदी तसंच होतं. आणि हे मोवेल्याच्या नेस्टोमध्ये वरच्या साईडला आहे, तर कोणाला आवडत असेल सध्या थाळी तर तुम्ही जाऊन खाऊ शकता. आणि भरपूर लोक होते, अजिबात जागा वगैरे बसायला देखील नव्हती, वेटिंगवर होते लोक तिथे. आणि थाळी ही एक नंबर होती. आणि यानंतर आम्ही निघालो होतो घरी जायला. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.